नमस्ते सर्वांना. सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. तर हे चणे आहेत, काळे हरभरा, ते शिजवून घेतलेत मी 7-8 शिट्ट्या देऊन. अगं असे नरम केलेत छान. चला भाजीची तयारी करू. तर हे कांदे घेतलेत मी बारीक चिरून, 2-3 कांदे आहेत हे. तर हे चांगले असे फ्राय करून घ्या, छान ब्राऊन करून घ्या. आणि टमाटर प्युरी 2 टमाटे घेतलेत मी मिक्सरमधून काढून, आणि 2 हिरवी मिरची. ते सगळ्याच्यात टाकायचं आणि छान परतू घ्यायचं आहे. असं तेल सुटलं पाहिजे, खूप तेल पण नाही लागत. जितका मसाला परतावता छान तरी सुटती. आणि 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकली मी. थोडीशी हळद टाका. बघा कसं तेल सुटलंय छान. धनिया पावडर टाका आणि मिरची पावडर 1 चम्मच. तुमच्या प्रमाणात टाका, तुम्हाला तिखट हवे का कमी हवे, जास्त हवे. आणि मीठ टाकले. आणि हा चना मसाला. तर सर्व आपल्याला छान परतू घ्यायचं आहे. बघा छान कलर येतो भाजीला. आणि थोडंसं पाणी घाला मसाला शिजायला. हे बघा अशी छान या पद्धतीने भाजी बनवायचा, खूप छान तरी येते आणि ग्रेव्ही छान लागते. छान ग्रेव्ही होती. आणि हा जिरा आहे, भाजून घेतला आहे मी बारीक करून. तर हा जिरा पावडर आहे, तो पण मी टाकला 1 चम्मच. अशी चण्याची भाजी खूप छान होती. हे बघा कशी छान ग्रेव्ही झाली आहे, खूप छान ग्रेव्ही होती. तो 2-3 मिनटं अजून झाकून ठेवा. हे बघा कशी तरी आली आहे. नेहमी अशी ग्रेव्ही भाजी बनवी जा, अशी छान तरी येते. हे बघा छान लाल तरी आली. असा शिजवून घ्यायचा मसाला नेहमी. आणि हे आपण शिजवून घेतलेला हरभरा आहे, हा याच्यात टाकायचा आहे. खूप घट्ट पण नाही बनवायची भाजी मला, आणि खूप पातळही नाही, मीडियम ठेवायची आहे. हे बघा छान घट्ट आणि छान कलर पण आला. छान हरभरा शिजवून घ्यायचा, छान भाजी होती. आणि चिरलेली धुवून घेतलेली कोथिंबीर आहे, वरून टाका. अशी खूप झटपट रेसिपी, खूप सारे मसाले किंवा खूप मेहनत नाही आहे, झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर असं छान बघा ग्रेव्ही किती छान झाली आहे. भातासोबत पण खाऊ शकता तुम्ही. तर मी याच्याबरोबर हे बघा अशी छान खाता उकळी येऊ द्या आणि स्लोवर ठेवून द्या झाकून 2-4 मिनटं. जे हरभऱ्याचा आहे रस्सा चव असते ती आपल्या ग्रेव्हीत उतरून येते. तर छान भाजी होती. चांगली शिजू द्यायची नेहमी मसाल्यात. त्याच्यासोबत मी पुरी बनवणार आहे हरभऱ्याच्या भाजीबरोबर. तर मी पीठ नाही लावत पुऱ्यांना, कारण तेलात टाकल्यावर तेल काळं होतं आणि खराब पण होऊन जातं. तर मी बिन पीठ लावलेलंच पुऱ्या लाटून घेते नेहमी. तर या पुऱ्या सोडल्यात मी अशा तेलात. बघा छान फुगत्यात पण आणि छान होतात. बघा कशा टम्म झाल्यात, छान फुगत्यात. कधी पुरीला पीठ लावून नका लाटत जाऊ, नाहीतर तेल पण खराब होतं. तर हे बघा अशी रेसिपी बनवली, कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.